बंधू आणि भगिनींनो नमस्कार. आपण नवीन सत्रामध्ये परत एकदा भेटत आहोत. मागील सत्रामध्ये ॲनालॉग कम्युनिकेशन या विषयासाठी आपण भेटलो होतो. ॲनालॉग कम्युनिकेशनचं जर रिव्हिजन आपण केलं तर या सत्रामध्ये जो विषय आपण शिकणार आहोत डिजिटल कम्युनिकेशन हा या विषयाच्या पूर्वतयारीसाठी ते आवश्यक आहे. ॲनालॉग कम्युनिकेशनमध्ये जो सिग्नल होता तो ॲनालॉग इन नेचर होता. द सिग्नल वॉज ॲनालॉग इन नेचर. इट मीन्स इट वॉज वेरिंग ॲज फार ॲज ॲम्प्लिट्यूड अँड टाईम इज कन्सर्न. म्हणजे त्याचं ॲम्प्लिट्यूड पण सलग बदलत असे आणि जसा जसा वेळ जाईल तसा तसा तो त्या टाईम ॲक्सिसवर पण सतत बदलणारा असा तो सिग्नल आहे. हे आपल्याला लक्षात घ्यायला हवं. आता असा जो सिग्नल आहे, से फॉर एक्झाम्पल स्पीच सिग्नल, हा आपल्याला जर दूरपर्यंत ट्रान्समिट करायचा असेल, इफ यू वॉन्ट टू ट्रान्समिट अ व्हॉइस सिग्नल और अ स्पीच सिग्नल ओव्हर अ लॉंग डिस्टन्स, then we have to take help of high frequency signal which we called as carrier signal, and superimposing or converting the information of information signal into the high frequency or carrier signal is called as a modulation. We have seen three types of modulation. Those are amplitude modulation, frequency modulation and the phase modulation. These three methods we have studied in detail. Once the modulated signal is available, it has to be amplified and then transmitted using the help of antenna. This transmitted signal passes or it reaches to the receiver through the free space. त्यामुळे आपण ट्रान्समीटरची पण ब्लॉक डायग्राम बघितली ॲम्प्लिट्यूड आणि फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशनच्या दृष्टीने, आणि जेव्हा तो रिसिव्हरपर्यंत सिग्नल पोचतो तेव्हा रिसिव्हरच्या पण वेगवेगळ्या ब्लॉक डायग्राम्स बघितल्या. रिसिव्हरच्या कॅरेक्टरिस्टिक्सचा पण अभ्यास केला आपण, आणि त्यानंतर अल्टिमेटली डीमॉड्युलेटेड सिग्नल हा आपल्याला ओरिजिनल सिग्नलसारखा रिसीव्ह होतो हे पण आपण बघितलं. यामध्ये आणखी दोन महत्त्वाचे मुद्दे आपण बघितले, ते म्हणजे अँटिना आणि दी ट्रान्समिशन रेडिओ सिग्नल प्रोपॅगेशन मेथड्स, ज्याच्यामध्ये ग्राउंड वेव्ह प्रोपॅगेशन आहे, स्पेस वेव्ह प्रोपॅगेशन आहे आणि स्काय वेव्ह प्रोपॅगेशन आहे. त्याचसोबत आपण अँटिनाचे पण वेगवेगळे प्रकार बघितले. असा ओव्हरऑल ॲनालॉग कम्युनिकेशनचा अभ्यास आपण केला. आता या ॲनालॉग कम्युनिकेशनच्या अभ्यासामध्ये आपल्याला अनेक गोष्टी लक्षात आल्या. त्या म्हणजे इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन म्हणजे नेमकं काय, मॉड्युलेशन म्हणजे नेमकं काय, आणि ॲनालॉग सिग्नल हा दूरवर जर पाठवायचा असेल तर आपल्याला काय काय सर्किट्स वापरावे लागतात ट्रान्समीटर्स आणि रिसिव्हर्समध्ये. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण ॲनालॉग कम्युनिकेशनमध्ये केला. पण आपल्याला लक्षात येईल की 1948 पासून प्रत्यक्ष जेव्हा शॅनन नावाच्या एका शास्त्रज्ञाने, मॅथमॅटिशियनने जेव्हा हे लक्षात आणून दिलं की आपण ॲनालॉग सिग्नल हा सॅम्पल करून डिजिटल फॉर्ममध्ये पाठवू शकतो, त्यानंतर डिजिटलच्या क्षेत्रामध्ये खूप चांगली क्रांती झाली. आणि ज्यावेळी ट्रान्झिस्टर्स अस्तित्वात आले त्यानंतर हा डिजिटलचा कन्सेप्ट खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्लोअर झाला आणि डिजिटल कम्युनिकेशन एका अर्थाने अस्तित्वात आलं असं म्हणायला हरकत नाही. खरं तर वर्ल्ड वॉर सेकंडच्या दरम्यान पण डिजिटल कम्युनिकेशनचा वापर अमेरिकन सैन्याने केलेला होता, परंतु त्याला मूर्त स्वरूप म्हणा किंवा खूप चांगल्या पद्धतीने त्यामध्ये संशोधन होऊन ज्याला आपण आत्ता T1 टाईप ऑफ टेलिकम्युनिकेशन सिस्टम किंवा टेलिफोन सिस्टम म्हणतो, ती सिस्टम अस्तित्वात यायला मात्र 60वे दशक उजाडायला लागलं. 1960 ते 70च्या दरम्यान ह्या सगळ्या गोष्टी अस्तित्वात आल्यात. आणि त्यानंतर मग टेलिफोन सिस्टमचा खूप मोठ्या प्रमाणावर झालेला वापर हा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. खरं तर ट्रान्झिस्टरचा निर्माण झालं, संशोधन झालं, शोध लागला, आणि लार्ज स्केल इंटिग्रेशन म्हणजे इंटिग्रेटेड सर्किट्सचा जेव्हा शोध लागला तेव्हा आपल्याला लक्षात येईल की डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स हे ओव्हरऑल खूप मोठ्या प्रमाणावर उपयोगात यायला लागलं, आणि डिस्क्रीट इलेक्ट्रॉनिक्सपासून डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सकडे टोटल पॅराडिझम शिफ्ट झालेला आहे असं आपल्याला लक्षात येईल.
आत्ताचं जो युग आहे ते तर डिजिटलचं आहे. आपल्याला मागच्या सेमिस्टरमध्ये डिजिटल टेक्निक हा विषय आपण सगळ्यांनी अभ्यासला, त्याच्यामध्ये त्याचे ॲडव्हान्टेजेस आपण सगळ्यांनी लक्षात घेतलेत. आणि आज तर जे सगळे इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंट्स आपण बघतो ते 90% डिजिटल बेस्ड आहेत हे आपल्याला लक्षात येईल. कम्प्युटर आहे, कम्युनिकेशन आहे, वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहेत, हे सगळे डिजिटल आहेत. स्वाभाविकपणे कम्युनिकेशन सिस्टम पण डिजिटल झाल्यात आणि डिजिटलचा त्याच्यामध्ये खूप वापर झाला हेही लक्षात आपल्याला येईल. त्यामुळे आपल्याला डिजिटल कम्युनिकेशनचा आता अभ्यास करायला हवा. ॲनालॉग कम्युनिकेशन समजून घेतल्यानंतर डिजिटल कम्युनिकेशनकडे आपल्याला वळायला हवं. प्रश्न इथे असा पडतो की डिजिटल कम्युनिकेशन शिकण्यासाठी ॲनालॉग कम्युनिकेशन शिकणं गरजेचं आहे का? आणि आत्ता डिजिटल कम्युनिकेशन एवढ्या मोठ्या प्रमाणावर वापरत असताना ॲनालॉग कम्युनिकेशनच्याही कोणत्या सिस्टम्स उपलब्ध आहेत का? तर आहेत. आपल्याला AM रेडिओ सिस्टम माहिती आहे, FM रेडिओ सिस्टम माहिती आहे, ज्याच्यावर आपण एंटरटेनमेंट अनुभवत असतो, ऐकत असतो गाणी. या सगळ्या ॲनालॉग कम्युनिकेशनच्या सिस्टम्स आहेत, अजूनही अस्तित्वात आहेत. अनेक ठिकाणी ॲनालॉग कम्युनिकेशनचा वापर केला जातो. मरीनमध्ये असेल, सॅटेलाईट मध्ये काही फायनल मॉड्युलेशनसाठी असेल, त्या मुद्द्यांकडे आपण येणार आहोत. तर त्यामुळे आपल्याला ॲनालॉग कम्युनिकेशन समजून घेणं हे गरजेचं आहे. मग डिजिटल कम्युनिकेशनचं स्थान काय? डिजिटल कम्युनिकेशनचं स्थान म्हणजे आत्ता डेटा कम्युनिकेशन, कम्प्युटर टू कम्प्युटर कम्युनिकेशन, मोबाईल कम्युनिकेशन, ह्या सगळ्या गोष्टी डिजिटल फॉर्ममध्ये म्हणजे 1 आणि 0च्या फॉर्ममध्ये होत आहेत. जो डेटा आपण प्रोसेस करतो तो डिजिटल डिव्हायसेसकडनं प्रोसेस होतो. त्यामुळे आपल्याला जोही सिग्नल ॲनालॉग नेचरमधला आहे त्याला डिजिटलमध्ये कन्व्हर्ट करावं लागतं. त्याला प्रोसेसिंगसाठी आपल्याला डिजिटल डिव्हायसेस वापरावे लागतात. त्यामुळे कम्युनिकेशन जे ॲनालॉग नेचरमधलं आहे ते देखील डिजिटलमध्ये कन्व्हर्ट करून त्याला प्रोसेस करून नंतर जर ट्रान्समिट केलं तर त्याच्यामधलं फिडेलिटी आहे किंवा त्यातलं सेक्युरिटी आहे, कोडिंग आहे, ह्या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येतात. म्हणून डिजिटल कम्युनिकेशनचा उपयोग आहे. सध्याचं जग हे खूप मोठ्या प्रमाणावर डिजिटल कम्युनिकेशनचा वापर करतं आहे. त्यामुळे या विषयाचा आपल्याला खूप चांगला उपयोग ओव्हरऑल टेलिकम्युनिकेशन समजून घेण्यासाठी होणार आहे. एवढं एक इंट्रोडक्शन आपल्याला सगळ्यांना दिल्यानंतर आता आपण या विषयाच्या सिलेबसकडे वळतो आहे. डिजिटल कम्युनिकेशन हा जो विषय आहे याचा कोड आहे ETF 310. याला 3 तास थिअरी लेक्चर आणि 2 तासांचं प्रॅक्टिकल असे एकूण 5 क्रेडिट्स हा विषय तुम्ही पास झाल्यानंतर तुम्हाला मिळणार आहेत. या सिलेबसच्या डिजिटल कम्युनिकेशनच्या सिलेबसमध्ये एकूण 6 चॅप्टर्स आहेत. तुम्हाला मी सिलेबस व्हॉट्सॲप ग्रुपवर पाठवीन. ओव्हरऑल ENTCचा सिलेबसच व्हॉट्सॲप ग्रुपवर पाठवतो. त्याच्या 205 पेज नंबरवर डिजिटल कम्युनिकेशनचा सिलेबस आहे. तो आपण सगळ्यांनी बघावा ही विनंती आहे. 6 चॅप्टरमधला पहिला जो चॅप्टर आहे तो आहे इंट्रोडक्शन ऑफ डिजिटल कम्युनिकेशन. त्याच्यामध्ये 6 वेगवेगळे मुद्दे आहेत. यामध्ये जसं आपण ॲनालॉग कम्युनिकेशनची ब्लॉक डायग्राम बघितली होती, तुम्हाला आठवत असेल की इन्फॉर्मेशन सोर्स आहे, नंतर ट्रान्समीटर आहे, नंतर चॅनल, मग रिसिव्हर, मग डेस्टिनेशन आणि मध्ये नॉईज. ही एक बेसिक ब्लॉक डायग्राम आहे कुठल्याही इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनची ब्लॉक डायग्राम. डिजिटल कम्युनिकेशनमध्ये विशेष काय येतं तर विशेष 2 ब्लॉक्स येतात. ते म्हणजे कोडिंग, म्हणजे आपल्याला ॲनालॉग सिग्नलला डिजिटलमध्ये कन्व्हर्ट करावं लागेल आणि नुसतं डिजिटलमध्ये कन्व्हर्ट करून भागत नाही, तर त्याला आपण कोडेड वर्डमध्ये कन्व्हर्ट करतो आणि मग त्याला मॉड्युलेट करतो. आता डिजिटल सिग्नल हा 1 आणि 0 फॉर्ममध्ये जर आपण स्पेसमध्ये ट्रान्समिट केला तर त्याच्याऐवजी त्याला आपण बेसबँड ट्रान्समिशन म्हणतो. पण ब्रॉडबँड ट्रान्समिशन याचा अर्थ डिजिटल सिग्नलला आपण ॲनालॉग सिग्नलच्या मॉड्युलेशनच्या मेथड्सच्या आधारे ट्रान्समिट करतो. दॅट इज मोर फ्रुटफुल, हे आपल्याला लक्षात येईल. त्यामुळे मॉड्युलेशनचा जो ब्लॉक आहे त्यातल्या मॉड्युलेशन कन्सेप्ट्स थोडेसे वेगळे आहेत, ते आपण लक्षात घेऊ. ऑफकोर्स त्याच्यासाठी आपल्याला ॲम्प्लिट्यूड आणि फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशनच्या बेसचा वापर करावाच लागणार आहे. त्यामुळे ते बेसिक कन्सेप्ट जे ॲनालॉग कम्युनिकेशनमध्ये झालेत ते आपल्याला सगळ्यांना लक्षात घ्यावे लागणारच आहेत. आणि मग अशाच पद्धतीने चॅनल, नंतर मग डिकोडर्स वगैरे, डिमॉड्युलेटर्स हे भाग आहेत. त्यामुळे बेसिक ब्लॉक डायग्राम जी डिजिटल कम्युनिकेशनची आहे त्याचा आपण वापर करणार आहोत. नंतर मग चॅनल कॅपॅसिटीचा संदर्भ येतो, कारण डेटा जेव्हा
एखाद्या चॅनलवरनं पास होतो तेव्हा त्यातनं किती मॅक्झिमम डेटा पास होतो. जसं मागच्या सेमिस्टरमध्येही आपण चॅनल कॅपॅसिटी शिकलो आहे, त्याचं थोडंसं परत रिव्हिजन इथे होणार आहे. चॅनलमधला नॉईज, त्याचा इफेक्ट, मागच्या वेळी जसे आपण इंडस्ट्रियल नॉईज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या होत्या, तो थोडासा वरवरचा पार्ट आहे असं मी म्हणेन. आता त्याचं मॅथमॅटिकल ॲनालिसिस आपल्याला करावं लागणार आहे, कारण जो सिग्नल जातो आहे तो डिजिटल फॉर्मॅटमधला आहे, त्यामुळे त्याच्यावर त्याचा नेमका काय परिणाम होतो आहे त्याचा अभ्यास आपण करणार. आणि या डिजिटल कम्युनिकेशनचे नेमके ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस, त्याचं ॲनालॉग कम्युनिकेशनबद्दल सोबतचं कंपॅरिझन. सो दिस इज ओव्हरऑल फर्स्ट चॅप्टर ऑफ डिजिटल कम्युनिकेशन. आता डिजिटल कम्युनिकेशनमध्ये ॲक्च्युली 1 आणि 0 या पल्सेस येतात. तर पल्स वेगळी आणि प्रत्यक्ष 1 आणि 0 बिट्स वेगळे हे आपल्याला लक्षात येईल. कारण पल्सचं जे ड्युरेशन आहे किंवा त्याची जी ॲम्प्लिट्यूड आहे ते ॲम्प्लिट्यूड 5 व्होल्टच असेल असं असणार नाही. तर त्यामुळे ते वेगवेगळं पण असू शकतं. म्हणून पल्सेस आणि प्रत्यक्ष 1 आणि 0 बिट्स यांच्यातलं नेमकेपणाने फरक काय हे पण आपण लक्षात घेणार आहोत. म्हणून 2 प्रकारचे कम्युनिकेशन मॉड्युलेशन सिस्टम्स किंवा कम्युनिकेशन सिस्टम्स आपण या दुसऱ्या आणि तिसऱ्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. दुसरा जो पार्ट आहे तो आहे पल्स कम्युनिकेशनचा. म्हणजे पल्सेसचा वापर हा मॉड्युलेशनसाठी केला जातो. त्यामुळे त्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत: पल्स ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन, पल्स पोझिशन मॉड्युलेशन, पल्स विड्थ मॉड्युलेशन. ॲनालॉग सिग्नल प्रत्यक्ष डिजिटलमध्ये कन्व्हर्ट करण्याची जी मेथड आहे त्याला पल्स कोड मॉड्युलेशन असं म्हणतात. तर ह्या पल्स कम्युनिकेशनशी संबंधित दुसरा चॅप्टर आहे. आणि प्रत्यक्ष डिजिटल कम्युनिकेशनच्या ज्या मेथड्स आहेत त्या सगळ्या तिसऱ्या चॅप्टरमध्ये येतात, ज्याच्यामध्ये ॲम्प्लिट्यूड शिफ्ट कीइंग, फ्रिक्वन्सी शिफ्ट कीइंग, क्वाड्रेचर ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन, अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये येतात. फेज शिफ्ट कीइंग. आता ॲम्प्लिट्यूड, फ्रिक्वन्सी आणि फेज ह्या तिन्ही शब्द पुन्हा इथे आलेले आहेत. म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगतो आहे की ॲनालॉग कम्युनिकेशनचा संबंध डिजिटल कम्युनिकेशनशी खूप आहे. त्यामुळे जर आपल्याला वेळ मिळत असेल तर ॲनालॉग कम्युनिकेशन परत एकदा थोडं वाचणं, परत एकदा नीट समजून घेणं हेही गरजेचं आहे, आपल्याला लक्षात घ्या. तर असा 3 चॅप्टरचा हा पहिला सेक्शन आहे. पहिला चॅप्टर जसं मी म्हटलं त्याप्रमाणे इंट्रोडक्शन टू डिजिटल कम्युनिकेशन, सेकंड इज पल्स कम्युनिकेशन अँड थर्ड इज डिजिटल मॉड्युलेशन टेक्निक. आता सेकंड सेक्शन जो सुरू होतो तो कोडिंग मेथड्स आणि एरर कंट्रोलपासून सुरू होतो. कोडिंग मेथड्स म्हणजे काय, तर जसं मी तुम्हाला सांगितलं की एकदा ॲनालॉग सिग्नल हा डिजिटलमध्ये कन्व्हर्ट केला की त्याला आपण कोडमध्ये कन्व्हर्ट करतो. आणि कोडमध्ये कन्व्हर्ट करत असताना त्याच्यामध्ये काही ॲडिशनल बिट्स पण आपण ॲड करतो. तर याच्या कोणत्या कोणत्या मेथड्स आहेत आणि या कोडिंगचा उपयोग काय? या कोडिंगचा उपयोग एरर कमी करण्यासाठी आहे. तर त्यामुळे कोडिंग टेक्निक्स अँड एरर कंट्रोल असा हा चौथा चॅप्टर आहे. त्यानंतर हा जो डिजिटल सिग्नल आहे हा एका चॅनलवरनं जात असताना केवळ एकाच सोर्सचा सिग्नल आपण पाठवत नाही, तर मल्टिपल सोर्सेसचा सिग्नल पाठवतो. त्याला मल्टिप्लेक्सिंग असं म्हणतात. मल्टिप्लेक्सिंगचा कन्सेप्ट तुमचा डिजिटल टेक्निकमध्ये झाला आहे, हो की नाही? तर तोच मल्टिप्लेक्सिंगचा कन्सेप्ट कम्युनिकेशनमध्ये कसा वापरला आहे त्याला मल्टिप्लेक्सिंग आणि मल्टिपल ॲक्सेस या नावाने 5व्या चॅप्टरमध्ये आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. त्याचे वेगवेगळे टेक्निक्स आहेत. टाईम डोमेनमधलं मल्टिप्लेक्सिंग आहे, फ्रिक्वन्सी डोमेनमधलं मल्टिप्लेक्सिंग आहे. तुम्ही ज्याचा अभ्यास केला डिजिटल टेक्निकमध्ये ते टाईम डोमेनमधलं मल्टिप्लेक्सिंग होतं. त्याचा अभ्यास आपण इथे परत एकदा कम्युनिकेशनच्या दृष्टीने करणारच आहोत, पण परत एकदा फ्रिक्वन्सी डोमेनमधल्या मल्टिप्लेक्सिंगचाही आपण अभ्यास करणार आहोत. आणि सगळ्यात शेवटचा चॅप्टर जो आहे तो स्प्रेड स्पेक्ट्रम मॉड्युलेशन आहे. या SS मॉड्युलेशनचा उपयोग हा तसा नवीन कन्सेप्ट आहे, तर त्याचा उपयोग काय आहे, त्याचे वेगवेगळे टाईप्स काय आहेत, त्याचं ॲप्लिकेशन काय, याचा अभ्यास आपण 6व्या चॅप्टरमध्ये करणार आहोत. अशा पद्धतीने 6 चॅप्टरचा हा कोर्स डिजिटल कम्युनिकेशन. बाकी आपल्याला सिलेबस वाचल्यानंतर यातल्या अन्य गोष्टी लक्षात येतील, पण मुख्य मुद्दा आहे तो म्हणजे पुस्तकांचा. आता यातले जे पुस्तकं आहेत जे आपल्या सिलेबसमध्ये दिलेले आहेत ते 3 पुस्तकं दिलेले आहेत. एक पुस्तक आहे डिजिटल कम्युनिकेशन बाय संजय शर्मा. या पुस्तकामध्ये बराचसा आपला सिलेबस आहे. जसं मागच्या वेळी जॉर्ज केनेडीचं पुस्तक आपण मेजरली वापरलं होतं, त्यातच महत्त्वाचा सिलेबस आपला होता ॲनालॉग कम्युनिकेशनचा. तसं संजय शर्माचं जे डिजिटल कम्युनिकेशनचं पुस्तक आहे ते खूप महत्त्वाचं आहे. त्याचं जर PDF उपलब्ध झाली तर मी तुम्हाला शेअर करेन, मी प्रयत्न करतो आहे.
दुसरं जे पुस्तक आहे ते सायमन हायकिन्सचं आहे, ज्याचा उल्लेख आपल्या सिलेबसमध्ये नाही आहे, पण ते खूप महत्त्वाचं पुस्तक आहे आणि त्याची PDF मला मिळाली आहे. ती PDF मी तुम्हाला शेअर करेन. तिसरं महत्त्वाचं जे पुस्तक आहे ते आहे वायन टोमासीचं. याच्या काही कॉपीज आपल्या लायब्ररीमध्ये आहेत. जे विद्यार्थी कोल्हापुरात आहेत त्यांना लायब्ररीतनं पुस्तक घ्यायची जर संधी असेल तर आपण ती पुस्तकं आवर्जून घ्यावीत. इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सिस्टम बाय टोमासी हे खूप फेमस पुस्तक आहे. खरं तर हे पुस्तक आपण सगळ्यांनी स्वतःजवळ ठेवावं असं मी सुचवीन. बघा, तुम्ही आता 4थ्या सेमिस्टरला आलेला आहात आणि तुमची दिशा पक्की झाली आहे की तुम्ही इलेक्ट्रॉनिक्सचे विद्यार्थी आहात. तर काही पुस्तकांच्या कॉपीज ह्या स्वतःच्या कॉपीज म्हणून आपण ठेवल्या पाहिजेत. आयुष्यभर आपल्याला ही पुस्तकं लागतात. उदाहरणार्थ ॲलन मॉटरशेडचं पुस्तक आहे, जे आपल्याला बेसिक इलेक्ट्रॉनिक्ससाठी, अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्ससाठी गरजेचं होतं. खूप मस्त पुस्तक आहे. तर अनेक कन्सेप्ट क्लिअर होतात त्यात. BE पर्यंत ME पर्यंत आपण त्याचा वापर करू शकतो. नंतरही आपल्याला त्याचा वापर होऊ शकतो. आत्ता तुम्ही लिनियर इंटिग्रेटेड सर्किट्स LIC हा विषय शिकताय. त्याचं रमाकांत गायकवाड नावाचं पुस्तक आहे. अत्यंत सुरेख पुस्तक आहे. आपण पर्सनली त्याची कॉपी ठेवावी, पर्सनल कॉपी असं पुस्तक आहे. मायक्रो कंट्रोलरचं पुस्तक आहे, ते आपण नक्की ठेवलं पाहिजे. सोबत त्याचा उल्लेख सरांनी केलेलाही असेल. माजिदी नावाचा ऑथर आहे. खूप सुंदर पुस्तक आहे मायक्रो कंट्रोलरचं. त्यानंतर ॲनालॉग कम्युनिकेशनचं जॉर्ज केनेडी आहे. मागच्या वेळी मी त्याचा उल्लेख केला, त्याची PDF तुम्हाला दिली आहे. असंच हे टोमासी पुस्तक आहे. हे कम्युनिकेशनचे अनेक विषय, म्हणजे ॲनालॉग कम्युनिकेशन याच्यात आहे, डिजिटल कम्युनिकेशन याच्यात आहे, फायबर ऑप्टिक्स कम्युनिकेशन याच्यात आहे, सॅटेलाईट कम्युनिकेशन याच्यात आहे, डेटा कम्युनिकेशन याच्यात आहे. म्हणजे जवळजवळ 5-6 विषयांचं एकत्रित असलेलं पुस्तक आणि अत्यंत दर्जेदार असं हे पुस्तक आहे. तिसरं पुस्तक आपल्या सिलेबसमध्ये जे सुचवलं आहे ते कम्युनिकेशन सिस्टम्स बाय RP सिंग अँड SD सप्रे. सिंग सप्रे या नावाने ते फेमस आहे. याची जर PDF मिळाली तर मी बघतो. तर अशी एक 3-4 पुस्तकं मी तुम्हाला सुचवली आहे. त्यातल्या काही पुस्तकांचा ज्यांचा मी वापर करणार आहे ते मी त्यावेळी तुम्हाला शेअर करणार आहे. मागच्या वेळी जशा नोट्स तुम्हाला बनवून दिल्या ॲनालॉग कम्युनिकेशनसाठी, तशा यावेळी नोट्स पण बनवायचा मी प्रयत्न करीन आणि अशा पद्धतीने आपण हळूहळू पुढे जाणार आहोत. तर हा डिजिटल कम्युनिकेशनच्या संदर्भातलं इंट्रोडक्टरी लेक्चर मी आत्ता हे तुमच्यासाठी पूर्ण करतो आहे आणि इथून पुढच्या लेक्चरमध्ये आपण प्रत्यक्ष सिलेबस म्हणजे ब्लॉक डायग्रॅम ऑफ डिजिटल कम्युनिकेशन सिस्टम इथनं आपण सुरुवात करणार आहोत. आपण सगळ्यांनी परत एकदा मी सगळ्यांना विनंती करतो की ॲनालॉग कम्युनिकेशनचे बेसिक कन्सेप्ट आपण सगळ्यांनी वाचून पुढच्या लेक्चरला आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं.